मराठी शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे। राज्य सरकारने पटसंख्येच्या कारणावरून हजारो मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे। त्या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन राज्यव्यापी एल्गार पुकारला आहे। त्या अनुषंगाने 17 मार्च रोजी श्रमशक्ती भवन येथून प्रचंड एल्गार मोर्चा राज्याध्यक्ष वैभव चोपकर, राज्य सचिव प्रतीक्षा ढोके, जिल्हाध्यक्ष अथर्व निवडिंग, शहराध्यक्ष आयान शहा यांच्या नेतृत्वात प्रचंड मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, पटाच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरविणारे धोरण रद्द करावे, दत्तक शाळा योजनेअंतर्गत शाळांचे खासगीकरण करण्याची तयारी सुरू असून दत्तक शाळा योजना रद्द करून शासनाचीच शाळांची जबाबदारी घ्यावी, सर्व शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती घेण्यात यावी, अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या। याप्रसंगी जिल्हा सचिव अनिल घाटे, आयटकचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, अथर्व निवडिंग, संगीता गाडेकर, गुलाब उमरतकर, ईश्वर दरवरे, विठ्ठल मडावी व मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते।